राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्यात। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरण त्यांना भोवणार असल्याची चिन्ह आहेत। प्रथम वर्ग न्यायालयाने दिली होती शिक्षा आणि जिल्हा सत्र न्यायालयाकडून आता ही शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे। गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 10,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे। मंत्री कोकाटे आता या विरोधात उच्च न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, काय नेमका हा निकाल आहे, काय या निकालात म्हटलेलं आहे? जो खालच्या कोर्टाचा निकाल होता तो वरच्या कोर्टाने हा कायम ठेवलेला आहे आणि कोकाटे यांना पुन्हा एकदा 2 वर्षाची शिक्षा अशा दिली जाईल अशा स्वरूपाचा हा निकाल आहे। अर्थात जे कोकाटे यांचे वकील आहेत त्यांच्याकडनं थोड्याच वेळात या संदर्भातली स्पष्ट भूमिका ही मांडली जाणार आहे। परंतु क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये निश्चितच वाढ झालेली आहे। आता कोकाटे यांच्यापुढे पर्याय असणार आहे की उच्च न्यायालयामध्ये या संपूर्ण प्रकरणाला आव्हान देणं। मात्र सरकारची फसवणूक करून कोकाटे यांनी सदनिका लाटलेल्या होत्या, हे प्रकरण न्यायालयामध्ये आलेलं होतं। त्यामुळे खालच्या कोर्टाने ज्यावेळेस निकाल दिलेला होता आता तोच निकाल सत्र न्यायालयाने देखील कायम ठेवलेला आहे। त्यामुळे कोकाटेंच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। आता नेमकं कोकाटे पुढची काय भूमिका घेतात, मुळात म्हणजे आता अजित पवार हे त्यांच्या मंत्रिपदाबाबत काही निर्णय घेतात का हे बघणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। निश्चित, धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।